Next question. Y equals cos of 3 minus 2x. Y equals cos of 3 minus 2x. Differentiating with respect to x. Y1 equals d by dx of cos of 3 minus 2x. Cos something चा डेरिवेटिव माइनस साइन समथिंग इंटू समथिंग चा डेरिवेटिव पुन्हा माइनस 2 आहे. म्हणजे y1 इक्वल्स माइनस इंटू माइनस प्लस 2 साइन ऑफ 3 माइनस 2x. हा झाला आपला फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव. पुन्हा डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. y2 equals 2 coefficient d by dx of sin of 3 minus 2x 2 into sin something चा डेरिवेटिव cos something into something चा डेरिवेटिव minus 2 minus 4 cos of 3 minus 2x. हा झाला आपला सेकंड ऑर्डर. Again differentiating with respect to x. y3 equals minus 4 coefficient d by dx of cos of 3 minus 2x. So y3 equals minus 4 coefficient cos something चा डेरिवेटिव माइनस साइन समथिंग इंटू समथिंग चा डेरिवेटिव माइनस 2. 4 to the 8 माइनस माइनस प्लस प्लस इंटू माइनस पुन्हा माइनस माइनस 8 साइन ऑफ 3 माइनस 2x. हा आपला थर्ड ऑर्डर डेरिवेटिव आहे. पुन्हा डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. y4 minus 8 coefficient d by dx of sin of 3 minus 2x. Sin something चा डेरिवेटिव cos something into something चा डेरिवेटिव minus 2 8 to the 16 cos of 3 minus 2x. ठीक आहे. हे झाले आपले चारही डेरिव्हेटिव्ह झाले. आता 2 नंबरकडे बघूया आपण. पहिले 2 मायनस 4 मायनस 8 16 म्हणजे हे अल्टरनेट वगैरे काही प्लस मायनस साइन येत नाहीये. असं अल्टरनेट प्लस मायनस साइन आलं की एकतर -1 रेज टू n किंवा -1 रेज टू n -1 पण असतात. म्हणजे समजा पहिलं निगेटिव्ह असेल, दुसरं पॉझिटिव्ह असेल, परत निगेटिव्ह पॉझिटिव्ह तर -1 रेज टू n. पण आधी पहिल्यांदाच पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं आलं की मग -1 रेज टू n -1. मग इथं तसं नाहीये बघा. पॉझिटिव्ह आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, परत निगेटिव्ह आहे, पुन्हा निगेटिव्हच आहे नंतर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हा सिक्वेन्स काही व्यवस्थित नाहीये. ठीक आहे. आता आपण जरा असा विचार करूया की हा जरा अवघड आहे बरं, थोडासा टाईप थोडा ओळखायला आपण 2 च्या पॉवरचा विचार मी नंतर करतो. हे सगळे 2 चे पॉवर आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी आपला प्रॉब्लेम कॉस मध्ये मला मी कॉस मध्ये ऍडजस्ट करतो. बघा कॉस ऑफ π/2 प्लस थीटा 3 मायनस 2x. बघूया आपण काय आन्सर नंतर बघूया आपण. ते प्लस मायनस सगळ्याचा विचार करू नंतर. हा नंबर बघा cos of 2π/2 plus 3 minus 2x. cos remains cos, समोरचा थीटा आहे. साइनचा विचार आपण जरा नंतर करणार आहोत. बघा cos of
हे 2π/2 आता 3π/2. 3π/2 अरे काय चुका लागली हा 3π/2 प्लस थिटा. थिटा काय आहे सांगा 3 - 2x. आणि आता इथं y4 cos of 4π/2 प्लस थिटा 3 - 2x. आता हे सगळे बाजूला आहेत की 2 4 8 हे सगळे 2 चे पॉवर्स आहेत बरोबर आहे. मग मी पहिल्यांदा एकदा असं लिहून बघतो इथं हे 2⁻1 आहेत. हे 2⁻2 आहेत 4. हे 2⁻3 आहेत आणि हे 2⁻4 आहेत. आता मॅच होते का आपण बघूया. चला cos of π/2 प्लस थिटा. पहिली गोष्ट π/2 चं ऑड 90 चं ऑड मल्टिपल आहे म्हणून cos चा साइन होणार. हा समोरचा थिटा लिहिला आपण ठीक आहे. आता cos of π/2 प्लस थिटा खरं तर कुठला क्वाड्रंट आहे सांगा सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये cos कसा निगेटिव्ह म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह यायला पाहिजे पण आपलं नाही आपलं पॉझिटिव्ह आहे. नाही आहे आपलं पॉझिटिव्ह आहे ठीक आहे. म्हणजे हे आता फक्त साइन मध्ये प्रॉब्लेम करायला लागलाय. साइन मध्ये इकडचं बघूया आपण इकडचं बघूया. आता cos of 2π/2 प्लस थिटा म्हणजे ऍक्च्युअली पाय आहे बरं का हे 2π/2 म्हणजे पाय. cos of π प्लस थिटा cos रिमेन्स cos समोरचा थिटा लिहिला. आता cos of π प्लस थिटाचा आन्सर तुमचं कसं असलं पाहिजे सांगा निगेटिव्ह असलं पाहिजे. कारण π प्लस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट तिथं cos निगेटिव्ह इथं आन्सर निगेटिव्ह आहे म्हणजे इथं साइनला काय अडचण नाही आता. इथं बघूया cos of 3π/2 प्लस थिटा. आता मला सांगा 3π/2 प्लस थिटा म्हणजे ऑड मल्टिपल आहे. cos चा साइन व्हायला पाहिजे समोरचा थिटा लिहून काढणार. 3π/2 प्लस थिटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट तिथं cos पॉझिटिव्ह येणार आन्सर पॉझिटिव्ह पण आता मात्र साइन मायनस दिसायला लागले. येणार आन्सर पॉझिटिव्ह आहे पण साइन मायनस दिसायला लागले. बरं ठीक आहे. आता हा चेक करूया. cos of 4π/2 प्लस समथिंग म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुम्ही गेलात की तिथे पॉझिटिव्ह यायला पाहिजे. आहे पॉझिटिव्ह आहे आणि cos ऑफ हे 4π/2 म्हणजे इव्हन मल्टिपल आहे. cos रिमेन्स cos ते बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट ऑर्डरला तुम्हाला प्रॉब्लेम आला आणि तिथे त्याला बघा साइनला ठीक आहे. बाकी कुठं आला नाही. म्हणजे इव्हन पॉवरला अडचण आली नाही इव्हन पॉवरला पण ऑड पॉवरला अडचण आली. अशा वेळेस काय करायचं सांगतो लक्षात. हे फर्स्ट टाइम आले तुम्हाला -2⁻1 करायचं म्हणजे नंबरला साईन फक्त साइन मायनस करायचं. -2 चा स्क्वेअर -2 चा क्यूब आणि -2⁻4 बाकी सगळं बरोबर आहे. आता चेक करूया आपण कुठलाही चेक करा. जिथं तुम्हाला मगाशी प्रॉब्लेम आला होता ते चेक करा. हे बघा त्याला आणि त्याला प्रॉब्लेम आला बरोबर आहे. बघा -2⁻1 म्हणजे काय -1 -2 आणि cos of π/2 प्लस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा. ह्याचं मायनस साइन आणि ह्याचं येणारा मायनस साइन मिळून ते प्लस आहे लक्षात ठेवा. इथे काही प्रश्नच नाही. आता बघा मायनसचा स्क्वेअर +4 होणार आहे. +4 इकडे बघू नका अजिबात साइन इकडे बघू नका. मायनसचा स्क्वेअर +4 आता cos of 2π/2 प्लस थिटा म्हणजेच cos थिटा पण निगेटिव्ह cos थिटा कारण थर्ड क्वाड्रंट मध्ये चाललाय तुम्ही. मग निगेटिव्ह ह्याचं साइन निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह म्हणजे आन्सरला साइन निगेटिव्ह आहे. काही अडचण नाही. चेक करायचं. निगेटिव्हचा क्यूब निगेटिव्ह -8 cos of 3π/2 प्लस समथिंग फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेलाय तुम्ही cos चा साइन होणार आणि पॉझिटिव्ह आन्सर येणार. फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos पॉझिटिव्ह असतो बघा साइन पॉझिटिव्ह आला म्हणजे ह्याचे येणार आन्सर पॉझिटिव्ह आणि -2 चा क्यूब निगेटिव्ह म्हणजे आन्सर -8 आहे. हेही तसंच चेक करून बघा. मग याच्यावरून आपण आता सिमिलरली nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहोत. yn इक्वल्स इथं बघा -2n into cos of n π/2 plus theta
3 minus 2x हा झाला तुमचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, या गोष्टी तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिसनं जमतील बरं का. नेक्स्ट क्वेश्चन, y इक्वल्स लॉग ऑफ 2x प्लस 3. लॉग मध्ये हे जेव्हा ह्या x ला कोइफिशियंट येतो की असा x ला, त्यावेळी अर्थात तो चेन रूल मध्ये इनटू डेरिव्हेटिव्ह तो वाढत जातो, तेव्हा हे ह्याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट ओळखणं फार अवघड असतं बरं का. लॉग ह्या या अशा प्रकारच्या लॉग ऑफ थोडक्यात ax प्लस b लक्षात ठेवा. लॉग ऑफ ax प्लस b हे सोपं नाही अजिबात. बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x y1 equals d by dx of log of 2x plus 3. y1 equals the rate of log something 1 upon something into something चा डेरिव्हेटिव्ह 2 हा झाला आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह y1. पुन्हा बघ, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x y2 equals 2 कोएफिशिएंट d by dx of, मी ह्याला वर घेणार बरं का, 2x plus 3 raised to minus 1. 2 as it is, minus 1 पुढे आणले into म्हणजे x raised to n चा डेरिव्हेटिव्ह n into x raised to म्हणजे समथिंग raised to n minus 1 यातून एक कमी करायचंय आणि into पुन्हा समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 2 आहे तसा, म्हणजे हे झाले -4 2 to the 4 -4 अपॉन 2x plus 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर हा झाला तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पुन्हा एकदा बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x y3 equals -4 कोएफिशिएंट d by dx of 2x plus 3 raised to -2. -4 कोएफिशिएंट -2 पुढे आणले, समथिंग रेस टू एक कमी केले त्यातनं इंटू पुन्हा समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 2 मायनस मायनस प्लस 4 to the 8 to the 16 अपॉन 2x plus 3 रेस टू 3. हे झाले तुमचा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे y3 आहे y3. आता y4 बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x y4 equals 16 कोएफिशिएंट d by dx of 2x plus 3 raised to -3. 16 into -3 पुढे आणले, 2x plus 3 raised to एक न पॉवर कमी झाली इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 2 विसरायचं नाही. 16 3 ला 48 48 2 चा 96 खरं मायनस ब्रॅकेट सॉरी -96 अपॉन 2x plus 3 raised to 4. हे झालं तुमचं फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बघा, सगळ्यात पहिल्यांदा सोपा येते आपण बघायला लागूया. पहिल्यांदा डिनॉमिनेटर मध्ये 2x plus 3 ची पॉवर 1 आहे, सेकंड पॉवर आहे, y2 ला सेकंड पॉवर आहे, y3 ला थर्ड पॉवर आहे, y4 ला फोर्थ पॉवर आहे, म्हणजे nth ऑर्डरला nth पॉवर असणार. म्हणजे पहिल्यांदा मी तो डिनॉमिनेटरचा भाग लिहून टाकतो सगळ्यांचा, म्हणजे तो विषय संपून जातो. इथं 2x plus 3 raised to 1 आहे, इथं अपॉन काय सांगा, 2x plus 3 ला ब्रॅकेट स्क्वेअर आहे. इथं अपॉन मध्ये काय सांगा, इथं 2x plus 3 चा ब्रॅकेट क्यूब आहे. इथं अपॉन मध्ये काय सांगा,
2x प्लस 3 आहे. ठीक आहे. आता साईनचा विचार करूया. साईन पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पहिलं पॉझिटिव्ह पुढचं निगेटिव्ह, पहिलं पॉझिटिव्ह पुढचं निगेटिव्ह असं यायला. फर्स्ट पॉझिटिव्ह सेकंड निगेटिव्ह. काय करायचं सांगा. -1 रेस टू n केलं की नाही, की मग -1 ची फर्स्ट पॉवर, हे y1 आहे ना, मग फर्स्ट पॉवर बघा. मग फर्स्ट पॉवर मायनस येते, मग इथं नाहीये. -1 रेस टू n -1. ज्यावेळेस तुम्ही इथे n ला 1 रिप्लेस करा, 1 - 1 0. एनी नंबर रेस टू 0 म्हणजे 1 म्हणजे पॉझिटिव्ह 1, म्हणजे इथला +1. इथं -1 रेस टू 1 - 1 घ्यायला पाहिजे ना मला. -1 रेस टू 2 - 1 म्हणजे ऍक्च्युली -1 ची फर्स्ट पॉवर येते आणि ते मायनस साइन येतं बघायला पाहिजे तुम्हाला. -1 रेस टू 3 - 1 थर्ड ऑर्डर म्हणजे -1 चा स्क्वेअर प्लस प्लस दिसतो. -1 रेस टू 4 - 1 म्हणजे हा प्लस मायनस साईनचा विषय संपला. आता नंबर करा. 2 4 इथं 8 वगैरे असतं की नाही, असं 8 6 असं असतं ना, तर आपण त्याला असं लिहिलं असतं की 2 च्या काहीतरी पॉवर्स आहेत. 2 आहे, 2 आहे, 2 आहे, 2 आहे. आता तसं नाही आहे बघा. 2 आहे, 4 आहे, डायरेक्ट 16 आहे, त्याच्यानंतर 96 आहे, असे नंबर आहेत. नीट लक्ष द्या बरं का. हे फार अवघड आहे. आता हे ओळखायचं खूप अवघड आहे. हे फार प्रॅक्टिस असल्याशिवाय हे जमत नाही. बघा मी हा नंबर काय लिहितोय बघा. इथला नंबर काय लिहितोय बघा. हा नंबर, हा जो नंबर 2 आहे तो तुम्हाला आता 2 फॅक्टोरियल असा समजा बघितला आपण, तर 2 फॅक्टोरियलचा अर्थ 2. समजा हा नंबर आहे तो 3 फॅक्टोरियल आहे असं बघितला, तर 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 येतात, तर हे जास्त येतात नंबर. हे आता फॅक्टोरियल नोटेशन मध्ये ऍडजस्ट करायचं आहे तुम्हाला. फॅक्टोरियल नोटेशन मध्ये. मग यातला आता मी जर असा विचार केला काय, हा 2 बाजूला करून जो 1 राहतोय की नाही, हा 2 बाजूला करून म्हणजे 2 × 1 आहे की नाही, ते 2 × 1 फॅक्टोरियल असं बघूया तर काय आहे ते सगळं चेक करून बघायचं. हा नंबर आहे की नाही, हा 2 बाजूला केले तर त्यात 2 राहत आहेत, म्हणजे ते 2 फॅक्टोरियल आहे का बघूया आपण. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 2 चा 4 येते का बघूया. ह्यातला जर आम्ही 2 बाजूला केला तर ते 8 राहत आहेत की नाही, ते 8 म्हणजे 3 फॅक्टोरियल आहेत का बघा. 3 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल म्हणजे किती सांगा. 3 2 = 6 आणि आता हे 6 2 = 12 यायला लागले. ठीक आहे, असं बघूया आपण. ह्यातले 2 बाजूला केले तर नंबर काय राहतोय, 96 राहतोय, 48 राहतोय. फॅक्टोरियल मध्ये ऍडजस्ट होत नाही. मग याला दुसरी ऍडजस्टमेंट काय वापरूया. हे 48 2s आहेत किंवा 24 4s आहेत, कारण हे नंबर फॅक्टोरियल शिवाय ऍडजस्ट होत नाही. ओके, बघूया आता. हा जो नंबर आहे तो 96 ला कसं स्प्लिट करता येईल मला. साईनचा विषय संपलाय. 6 आणि त्यात 16 आहे, 6 आणि 16 आहे. बरं हे बघा लक्ष द्या. साईन कडे बघू नका आता. 96 म्हणजे 16 6 आहे,
ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला काय करायचं काय. 16 6 मी 2 च्या पॉवर्स कडे बघायला म्हणजे त्यात 2 चे बघा, ह्याच्यात 2 ची किती पॉवर आहे असं, ह्याच्यात 4th पॉवर आहे, ह्याच्यात 3rd पॉवर आहे 2 ची, ह्याच्यात 2nd पॉवर आहे, ह्याच्यात 1st पॉवर आहे. बघूया हा नंबर 2:1 आहे, हा नंबर 2:1 आहे. या नंबर मध्ये 2:2 आहेत, या नंबर मध्ये आहेत 2:2 आहे. या नंबर मध्ये या 16 मध्ये 2:3 आहेत. शिवाय एक 2:3 म्हणजे किती येतात 8 आणि त्याशिवाय एक एक्स्ट्रा 2 आहे. या नंबर मध्ये 2:4 आहे, 2:4 म्हणजे 16 आणि 16 6 96 आहे. ठीक आहे, जमायला लागले, काय अडचण नाही. ओके, बघा आता हे कसं केलं मी, पहिले 2 च्या पॉवर्स किती किती आहे बघितलं. याच्यात 2 ची फर्स्ट पॉवर आहे बघा, हा नंबर इथे लक्षात आहे 2:1 म्हणजे 2. ह्याच्यात 2 चा स्क्वेअर दिसला मला, 2 चा स्क्वेअर इंटू 1 आहे. 2 चा क्यूब करून बघितला, 2 क्यूब 8, 8 2 16 म्हणून बाजूला 2 लिहिले. 2 ची 4th पॉवर लिहून बघितली, 2 ची 4th पॉवर 16 16 6 96 म्हणून बाजूला 6 लिहिले. आता हे जे नंबर आहेत की नाही बाजूचे बघा, हे 6 2, त्याच्यानंतर इथं 1 आणि इथेही 1 आहे, इथेही 1 आहे. हे मला आता फॅक्टोरियल मध्ये ऍडजस्ट करता येतात. हे सगळे नंबर्स मला फॅक्टोरियल मध्ये ऍडजस्ट करता येतात. ते कसे बघ, सगळ्यात पहिले आता हे तर ठरलं की याच्यात इथं आता 2:1 आहे, याच्यात 2:2 आहे, याच्यात 2:3 आहे, याच्यात 2:4 आहे. आता हा जो नंबर आहे की नाही हा 0 फॅक्टोरियल आहे. नंबर 1 0 फॅक्टोरियल आहे. 0 म्हणजे बघा 1 - 1 म्हणजे 0 फॅक्टोरियल. हा नंबर जो आहे सेकंड ऑर्डर करता हा जो नंबर 1 आहे 1 1 तो ऍक्च्युअली 1 फॅक्टोरियल आहे, म्हणजे 2 - 1 फॅक्टोरियल आहे. 2 - 1 म्हणजे 1 येतात की नाही बघा. हा जो नंबर आहे थर्ड ऑर्डर करता तो 3 - 1 फॅक्टोरियल आहे. 3 - 1 म्हणजे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. आणि हा जो नंबर 6 आहे तो 4 - 1 फॅक्टोरियल आहे. 4 - 1 म्हणजे 3 फॅक्टोरियल म्हणजे 6. बघा बरं, आता चेक करून बघा सगळे, आता सगळे नंबर्स चेक करून बघा. पहिल्यांदा मी त्यातल्या 2 च्या पॉवर्स बाजूला केल्या, मग राहिलेले जे नंबर्स असतात ते फॅक्टोरियल मध्ये ऍडजस्ट केले. आता तुम्हाला कळेल की nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसा असेल याचा. मी मगाशीच म्हणलं होतं ज्यावेळेस हे इंटू 2 आलंय की नाही हा प्रॉब्लेम करणार आहे तुम्हाला, ax + b आला. ठीक आहे, सिमिलरली yn इक्वल्स -1 बघा 4th ऑर्डरला 4 - 1, मग nth ऑर्डरला n - 1 इंटू 2 4th ऑर्डरला 2 ची 4th पॉवर म्हणजे nth ऑर्डरला nth पॉवर. 4th ऑर्डर करता 4 - 1, थर्ड ऑर्डर करता 3 - 1 म्हणजे nth ऑर्डर करता n - 1 फॅक्टोरियल. आणि डिनॉमिनेटरचा याला काही त्रास नव्हता. पहिल्यांदा (1) (2) (3) (4) म्हणजे 2x + 3 हा झाला तुमचा 10th ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे असं व्यवस्थित साईडला बघून लिहून घ्या आणि रफवर हे असं स्वतः ट्राय करावं लागतं. हे जे मी असं लिहिले की नाही हे स्वतः ट्राय करावं लागतं. ठीक आहे.